डिसेंबर 2024 साली मी म्हणजे जानेवारी 2024 सालापासून मी मॅडमकडे गाणं शिकायला जात होते. पण त्याच दरम्यान मला थोडासा झोपेचा प्रॉब्लेम झाला, म्हणजे गणित बिघडलं झोपेचं असं म्हणायला काय हरकत नाही. त्यामुळे त्या गोष्टींनी सगळ्या गोष्टींवर परिणाम झाला की झोप न झाल्यामुळं घरातल्या कामांची चिडचिड, बाकीच्यांवरती राग काढणं, अशा ज्या गोष्टी होत होत्या त्याच दरम्यान मी मॅडमशी माझं बोलणं झालं की ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण मेडिसिन न घेता संगीतोपचार करू शकतो. हे म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं हे मी मॅडमकडून पहिल्यांदा ऐकलं त्यावेळेला. आणि त्या दरम्यान मॅडम म्हणाल्या, नाही तुम्ही हे करू शकताय. कशा आधारे? आपण आपल्यावरती कंट्रोल करायचं असेल तर संगीत शिकलं पाहिजे किंवा संगीत ऐकलं पाहिजे. संगीत हा मनाला आनंद देणारी गोष्ट आहे. ही खरंच त्यांच्या सानिध्यात आल्यापासून मला जरा कळायला लागलं. थोडंसं संगीत आपण ऐकतो ढिंचाक वगैरे असं, पण ते संगीत कसं ऐकावं हे सुद्धा कळायला गुरु चांगले भेटावे लागतात. तसं माझं थोडं झालं आणि माझ्या निद्रा नाशाचं जे गणित आहे ते मॅडमची थेरपी घेतल्यामुळं सुधारलं. आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी म्हणजे स्पष्ट सांगायचं म्हणजे ॲलोपॅथिक औषधं घेऊन त्या मताची मी नाही. जेव्हा एक्स्ट्रीम लेवलला असतं त्यावेळेला ॲलोपॅथी घेतलीच पाहिजे, पण ज्या वेळेला आपल्याला ही गरज नसते तेव्हा न घेणं हे मला पटलं. म्हणजे कसं, माझं डिसेंबरमध्ये मी जेव्हा थेरपी घेतली, माझं मागच्या मला वाटतं जुलै महिन्यापासून माझी बीपीची गोळी बंद झाली. म्हणजे ज्या महिन्यातच मला परिणाम जाणवला त्याचं कारण म्हणजे संगीतोपचार. ते सुरेल आणि सुरेख आहेत हे मॅडमच्या संगीत आल्यापासून कळलं. त्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या धन्यवाद की हे असं असू शकते याची माहिती मिळाली. धन्यवाद.